सेकंड सेशनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण पहिल्या सेशनमध्ये आतंकच्या राज्याच्या संदर्भामध्ये बरीचशी चर्चा केलेली आहे आणि ते आतंकचं राज्य जे थांबलं 1794 साली, त्याच्या पुढे फ्रान्समध्ये काय झालं हे आता आपल्याला बघायचं आहे. तर स्लाइड तुम्हाला मी शेअर करतोय. तर जी आतंकराजची समाप्ती झाली ती थर्मोडोरियन प्रतिक्रिया म्हटली गेलेली आहे. तर ते आपण पुढे बघूया. तर या नंतर आतंकच्या राज्याच्या दरम्यानच्या प्रक्रियेमध्ये त्याच्या पुढची जी प्रतिक्रिया होती ती आपण बघणारच आहोत. पण त्याच्या दरम्यान काय काय सुधारणा नॅशनल कन्व्हेन्शनमध्ये झाल्या हे सुद्धा थोडंसं आपण बघून घेऊया, लुकआउट करूया त्याच्यावर. तर नॅशनल कन्व्हेन्शनने या दरम्यानच्या कालखंडामध्ये म्हणजे 94 पर्यंतच्या कालखंडामध्ये बरेचसे काही क्रांतिकारी निर्णय घेतलेले होते आणि ते क्रांतिकारी निर्णय तब्बल फ्रान्समध्ये अजूनपर्यंत सुद्धा जर आपण म्हणाल त्यांचा थोडा बहुत प्रभाव जो आहे तो दिसून येईल. तर ही खऱ्या अर्थाने महत्वाचे सुधार आपल्याला बघावे लागतील की नॅशनल कन्व्हेन्शनने नेमकं काय काय कार्य केलं याच्या व्यतिरिक्त. जिथे जेव्हा हिंसात्मक प्रतिक्रिया होत असताना संविधानिक प्रतिक्रिया काय होती ते आपण बघूया. तर सगळ्यात पहिले फ्रान्सिसी भाषा जी आहे ती राजभाषा जी आहे ती जाहीर करण्यात आली. आधी फ्रान्समध्ये फ्रान्सच्या संपूर्ण भाषिक तत्वामध्ये वेगवेगळ्या भाषिकांना इथे स्थान देण्यात आलं होतं. तर ते सगळं नाकारून इथे फ्रान्सची भाषा जी आहे, फ्रेंच भाषा जी आहे, ती राजभाषा म्हणून तिथे तिला मान्यता त्यांनी दिली. त्यानंतर एक महत्वाचा सामाजिक क्रांतिकारी निर्णय त्यांनी घेतलेला होता. तो म्हणजे पुरुषांच्या बरोबरीने महिलांचा संपत्तीचा अधिकार मान्य करण्यात आला. याआधी फ्रान्समध्ये पुरुष सत्ता जी आहे अर्थात राजेशाही जी आपण म्हणायला जाऊया तर ते पुरुष सत्तेचं एक द्योतकच आहे. तर फ्रान्सचा समाज जो आहे संपूर्ण पद्धतीने हा पुरुष सत्तेचाच द्योतक होता आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने अशा पुरुषसत्ताक पद्धतीमध्ये जी महिला असते ती दुय्यम स्थानावर असते. या दुय्यम स्थानावरच्या महिलेला मग कौटुंबिक अधिकारापासून वंचित ठेवलं जातं, तर तिचे राजकीय अधिकार वंचित केले जातात, सामाजिक अधिकार वंचित केले जातात, आर्थिक अधिकार जे आहे ते वंचित केले जातात. फक्त रिलिजियस ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला ती स्त्री जी आहे ते पुरुषांपेक्षा पुढाकार दिसून येते. रिलिजनने तेवढं तिला एक स्वतंत्रता देऊ केली, पण ती सुद्धा पुरुष सत्तेच्या अंडरच देऊ केलेली आहे. तर अशा या संपूर्ण संदर्भामध्ये जर आपण बघायला जाऊया, तर त्या नॅशनल कनेक्शनने जो निर्णय घेतला तो असा, की पारंपरिक पद्धतीने पुरुषांचा संपत्तीवरचा अधिकार डावलला आणि खऱ्या अर्थाने स्त्री आणि पुरुषांना दोघांना सुद्धा आता इथे समान अर्थाने संपत्तीचा अधिकार देऊ केला. ही सगळ्यात मोठी महत्वाची सामाजिक क्रांतीच्या भावनेतून घेतलेला तत्कालीन निर्णय होता, की ज्याचा परिणाम दूरगामी ठरलेला आहे पाश्चात्य जीवनामध्ये. तर इथूनच खऱ्या अर्थाने जी लोकशाही तंत्रवादी संविधान होतं, त्याने महिलांचं एक स्वतंत्र अस्तित्व मान्य केलं. बघा महिलांना संपत्तीचा अधिकार देणे अ, ही खूप मोठी बाब का बरं आहे? कारण की अशा वेळी तुम्ही त्या स्त्रीला एक व्यक्ती म्हणून मान्यता देत असता. तिचा अधिकार जो आहे जीवन जगण्याचा आर्थिक दृष्टिकोनातून तिथे आपलं जीवन व्यापन करण्याचा तो मान्य करत असता. जिथपर्यंत स्त्रियांना तुम्ही हा अधिकार देत नाही, तिथपर्यंत त्यांचं अस्तित्व तुम्ही मान्य करत नाही. तुम्ही त्यांना दुय्यम स्थानावर ठेवता. त्यामुळे जेव्हा ही भाषा येते, की पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांना अधिकार द्या, मग ते संपत्तीचे असो की अदर असो, तेव्हा तुम्ही त्या महिलाचं एक स्वतंत्र अस्तित्व जे आहे, नागरिक म्हणून मान्य करता किंवा मनुष्य म्हणून मान्य करता, तोपर्यंत नाही. तर इथे तर संविधानाने जेव्हा फ्रान्समधल्या सगळ्या जनतेला ॲज अ नागरिक म्हणून जेव्हा तिने बघितलेलं आहे, तेव्हा खऱ्या अर्थाने नागरिकांमध्ये महिला सुद्धा आहे, हे भान त्या संविधानाने दाखवलेलं आहे. आणि म्हणूनच बघा तुम्ही लक्षात घ्या, की महिलांना संपत्तीचे अधिकार दिल्यानंतर त्यांचं स्वतंत्र अस्तित्व मान्य केलं पुरुषांपेक्षा वेगळं. तर खऱ्या अर्थाने स्त्री सुद्धा इथे एका राजकीय अधिकारातून, सामाजिक अधिकारातून, आर्थिक अधिकारातून सक्षम बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये हा एकूण क्रांतिकारी निर्णय मानला जातो. याचा परिणाम जो आहे तत्कालीन युरोपवर फार मोठा पडलेला आहे, की असं सुद्धा एक चांगला परिणाम त्याच्यातून निघतो. ज्येष्ठाधिकारचा नियम जो आहे तो समाप्त करण्यात आला. आता ज्येष्ठाधिकार म्हणजे काय? तर जो ज्येष्ठ आहे त्याचा अधिकार सर्वमान्य कुटुंबामध्ये मानला जात असतो. म्हणजे तुम्ही आधी जर बघितलं असेल, की बाबा मोठा मुलगा आहे, तर मग त्याच्याकडे संपत्तीचे अधिकार द्यायचे किंवा तोच खरा वारसदार आहे या अर्थाने बघितलं जायचं.
पण आता यांनी काय मान्य केलं आहे, तर जनतेमधली समानता मान्य केलेली आहे. आणि ते समानता मान्य केल्या कारणाने ज्येष्ठांना जे अधिकार आहेत एकूणच विषमतेचे किंवा असमान अधिकार जे वाटप करण्यात आले होते आधीच्या कालखंडामध्ये, ते इथे त्यांनी निष्कासित केले. आणि या निष्कासनामुळे काय झालं, की फॅमिलीमध्ये कोणी मोठा असो किंवा लहान असो, या सगळ्यांमध्ये समानतेने वागवलं जाईल, वर्तणूक केली जाईल, त्यांना समान अधिकार मिळतील. असं नाही की तो आधी जन्माला आला म्हणून आपण त्याला एक वेगळं स्थान द्यावं आणि त्याला सगळीकडे आपल्या त्याच प्रक्रियेतून करावं. अशा वेळी काय होतं, की जर त्याची वैचारिकता जर निगेटिव्ह असेल, तर तो दुसऱ्यावर अन्याय करू शकत असतो. आणि म्हणूनच तुम्ही लक्षात घ्या, की अ, तुमचा मोठा भाऊ जो आहे, म्हणजे आपल्या घरी जर तुम्ही म्हणाल जाल, की तुमचे आई-वडील तुमच्यापेक्षा वयाने मोठे असतात. ते वयाने मोठे आहेत. म्हणजे काय? ते तुमच्या आधी जन्माला आले आहेत, म्हणून ते मोठे आहेत. आणि जर तुम्ही एक लक्षात घ्या, की तुम्ही सगळ्यात शेवटी जन्माला आले, तर याच्यामध्ये तुमची थोडी चूक आहे. तर इथे प्रक्रिया तुम्ही लक्षात घेऊ शकता, की कशा पद्धतीने मग हा माझा मोठा भाऊ आहे, तर मोठा भाऊ काय म्हणतो, की "नाही, तू लहान आहे माझ्यापेक्षा, तू माझा आहे." मोठी बहीण जर असेल, तर ती म्हणते, "नाही, तू माझं ऐकायला पाहिजे." तर याने काय होतं, की कुठेतरी विषमता निर्माण होते, दरी निर्माण होते. माणूस म्हणून जे तुमचे जगण्याचे अधिकार आहे, त्याच्यामध्ये फूट पडते. तर आता ती सुद्धा एक व्यक्ती आहे आणि तुम्ही सुद्धा व्यक्ती आहे. यामध्ये तुम्ही लहान आहात म्हणून तुम्हाला वेगळ्या पद्धतीने वागवलं जावं ही अपेक्षाच नाही आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे तुम्ही बघा, की जर ज्येष्ठ मुलाला, ज्येष्ठ मुलीला जर अधिकार देत असाल तुम्ही, तर तुम्ही सामान्यपणे बाकीचे सेकंड आणि थर्ड जे आहे लोकं, त्यांचा हक्क तुम्ही ऑटोमॅटिक डावलता. तर इथे एक आणखी एक भूमिका अशी येते, की मग वडील जे आपले वडीलधारे असतात, जे वयाने मोठे असतात, त्यांचा सन्मान करायचा की नाही करायचा? तर करायचा, मुळातच करायचा. पण इथे अधिकाराची भाषा जी आहे, जेव्हा येते, तेव्हा खऱ्या अर्थाने समान अधिकारांची वाटणी आवश्यक आहे. एखादा व्यक्ती मोठा आहे, वडील आहे, म्हणून त्याला भावनिकदृष्ट्या आपण सन्मानित स्थान देणे हे वेगळं आहे. आणि त्या सन्मानित व्यक्तीला राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक अधिकार त्याच्या हातात देणे म्हणजे काय? तर तुमच्या जीवनाच्या दोऱ्या ज्या आहेत, नाड्या ज्या आहेत, ते त्याच्या हातात देणे आहे. हा फरक तुम्ही लक्षात घ्या, की वडिलांना जेव्हा तुम्ही ते तुमचं पालन-पोषण करतात, जेव्हा आई तुमचं पालन-पोषण करते किंवा भाऊ तुमच्याकडे असतो, बाकीचे रिलेटिव्ह असतात, तेव्हा ते तुम्हाला ते लहान आहे, तुम्ही ते करू शकत नाही म्हणून तुम्हाला मदत करत असतात. कारण की ॲज अ व्यक्ती म्हणून तुमचं जे एकूण वय वाढत जाईल, तेवढं-तेवढं ते तुम्हाला सक्षम करण्याकडे तुम्हाला देत असतात. अर्थात ते तुम्हाला सहाय्य करतात वाढ होण्यासाठी तुमची. तर या वाढ होण्याच्या संदर्भामध्ये जे भावनिक पटल असतात, ते खऱ्या अर्थाने फार महत्त्वाचे असतात, की जे आपले जुळलेले असतात. पण त्याचा अधिकार, भावनेचा अधिकार आणि इकडे संपत्तीच्या दृष्टिकोनातून म्हणा किंवा इतर अधिकाराचा जो म्हणा, तर त्याच्यामध्ये भेद करणे फार आवश्यक आहे. जर तुम्ही तसं केलं नाही, तर कायमस्वरूपी गुलामगिरीच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही येत राहता. म्हणून तुम्ही लक्षात घ्या, की इथे भारतामध्ये जर आपण एक साधारण दृष्टिकोन बघितलं, तर जात सिस्टीम जी आहे, ती थोडक्यात या प्रक्रियेमधून कधी-कधी जात असते, की तुम्ही या जातीत जन्माला आले म्हणून तुम्ही सवर्ण आहात. तुम्ही त्या प्रक्रियेमध्ये आहात. तुम्ही या जातीत जन्माला आले म्हणून तुम्ही शूद्र आहात, तर हे झालं. त्यानंतर मग त्याच्यामध्ये पॅट्रियार्की म्हणजे पितृसत्ता वेगळी असते प्रत्येक जातीमधली आणि त्याच्यामध्ये नंतर मग आणखी वैशिष्ट्य गुण काय असतं, तर धर्माच्या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये वेगळेपणा असतो. तर हे सगळे ॲस्पेक्ट भारतातले आहेत. युरोपमध्ये क्लास आहेत, म्हणजे वर्ग आहेत. तर मग इथे श्रीमंत वर्ग आणि गरीब वर्ग हे 2च वर्ग होते. तर या वर्गांच्या आधारे जर एखादा व्यक्ती श्रीमंत आहे आणि मी श्रीमंत आहे, म्हणून तुम्ही माझं ऐका, हे जर इतर व्यक्तींना जर आपण म्हटलं, तर सहजिक आहे आपण गुलामगिरीच्या अवस्थेमध्ये जात असतो. त्यामुळे ज्येष्ठाधिकार तिथे समाप्त करणे हा खूप मोठा क्रांतिकारी निर्णय होता. या निर्णयाच्या सारखाच तो होता महिलांना अधिकार देण्याच्या प्रक्रियेमध्ये. तर ते ते आहे. तर एक आणखी एक उदाहरण जर द्यायचं झालं तर फॉर एक्झाम्पल मुलगी जर मोठी असेल म्हणजे कन्या जी सगळ्यात पहिले जन्माला आली समजा एखाद्या फॅमिलीमध्ये आणि तिच्या मागाहून जो आहे, तिच्या मागाहून मुलगा जन्माला आला. तर सामान्यपणे भारतीय व्यवस्थेमध्ये आतापर्यंत काय व्हायचं, की मुलीला वारस मानलं जायचं नाही. तर कोणाला वारस मानलं जायचं? मुलाला. म्हणजे वंशाचा दिवा कोण आहे? तर मुलगा आहे. मुलगी थोडी आहे ना. तर मग तिचा आपण ज्येष्ठाधिकार डावलला. ती तर मोठी आहे. तुम्ही तर तिला अधिकार द्यायला पाहिजे संपत्तीचे. तुम्ही तिला वारस म्हणून घोषित केलं पाहिजे. तर ते तुम्ही करत नाही. तुम्ही उलट मुलाला म्हणता. तर इथे ज्येष्ठाधिकार जो आहे, तो थोडासा डावलला जात असतो. तर हे त्यांनी बंद केलं. सामाजिकदृष्ट्या मोठा क्रांतिकारी निर्णय. त्यानंतर आणखी एक तिसरा महत्त्वाचा त्यांनी निर्णय घेतला, की फ्रेंच वसाहती जिथे-जिथे असतील, उपनिवेश या शब्दाचा अर्थ आहे वसाहती. ठीक आहे. इंग्लंडची वसाहत भारत जसा होता तसं. फ्रान्सची सुद्धा वसाहती भरपूर होत्या. फ्रान्सच्या वसाहती भारतामध्ये सुद्धा होत्या. फॉर एक्झाम्पल आपलं जे अ, अ,
कोणतं राज्य आहे, मी विसरलो त्याचं नाव. तर ते पॉंडिचेरी जे आहे, पॉंडिचेरी राज्य हे फ्रेंचांकडे वसाहत होती ती फ्रेंचांची, तर ते तिथे आहे. त्याच्यावर त्यांचे बाकीच्या ठिकाणी ब्रिटिश आणि पोर्तुगालसोबत भांडणं सुद्धा झाली होती. तर इथे ते येतं. तर जिथे जिथे या वसाहती आहेत तिथे निग्रो लोक जे आहेत, ते निग्रो लोकांना दास म्हणून वागवणे त्यांनी बंद करून टाकलं. कारण की इथे सामाजिक समता जी आहे ती महत्वाचा दृष्टिकोन होते. बघा, संविधान कसं निर्माण करणार आहे फ्रान्सचं? स्वातंत्र्य, समता, बंधुत्व. जर हे असेल तर स्वतंत्रता ही पहिली अट आहे कोणत्याही व्यक्तीच्या विकासासाठी. मग समताने वागवणं हे फार महत्वाचं आहे आणि मग बंधुत्व त्याच्याविषयी बाळगणे महत्वाचं आहे. तर आता निग्रो लोक कोण आहे? निग्रो लोक म्हणजे कोण? तर आफ्रिका खंडामध्ये जे सावळे लोक होते त्यांना जनरली निग्रो असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे जो काळा आहे त्याला ते म्हटलेलं आहे, ब्लॅक पीपल्स त्याला म्हणतात. आता या साऊथ आफ्रिकेच्या खंडावर सुद्धा ब्रिटिश आणि फ्रेंचांच्या वसाहती होता. फ्रान्सच्या सगळ्यात जास्त वसाहती इथे आफ्रिकेमध्येच होता. तर हे आफ्रिकेचे लोक गरीब होते, भारताप्रमाणे समजा म्हणूया आपण. पण विकसित संस्कृतीचे भाग नव्हते. त्यांचे वेगवेगळे आस्पेक्ट होते. तर हे जे काळे वर्णाचे लोक होते ते गरीब लोक होते, मागासलेले होते, शिक्षणाचा प्रसार नव्हता त्यांच्यामध्ये. तर या लोकांना तत्कालीन कालखंडामध्ये फ्रेंच म्हणा किंवा इंग्लंड म्हणा, युरोप म्हणा, या लोकांनी आपल्या देशामध्ये आणलं आणि त्यांना देशामध्ये आणलं आणि ते वेठबिगार पद्धतीने त्यांना ते राबवलं. एक तर सगळ्यात पहिले शारीरिकदृष्ट्या ते काळे असल्या कारणाने त्यांना सावळ्या वर्णाचे म्हणून हिणवलं गेलं. म्हणजे एकूण वर्णावरून त्यांना बाजूला काढण्यात आलं. इथे श्वेतवर्ण जो आहे तो वा उच्च वर्ण आणि जे सावळे वर्णाचे लोक आहेत ते खऱ्या अर्थाने दुय्यम स्तराचे असं म्हटलं जातं. म्हणजे रंगभेद जो आहे तो तिथे येतो. त्यानंतर वंशभेद. युरोपियन लोक मोठे स्टँडर्ड दर्जाचे आहेत, आफ्रिकन एशियन लोक हे लो स्टँडर्ड आहेत, म्हणून त्या प्रक्रियेमध्ये ते येतं. म्हणजे भारतीय लोकांना दक्षिण आफ्रिकेमध्ये काय म्हटलं गेलं? कुली. कुली म्हटलं गेलेलं आहे. कुली हा शब्द जर बघायला जाऊया म्हणजे काय, तर कुली या शब्दाचा अर्थ आहे थर्ड क्लास. हा, आपण तो कुली हा शब्द कुठे वापरतो? ते आपले रेल्वे स्टेशनवर जे सामान वाहतात ना लोक, त्यांना अजूनही कुली. मुळात भारतीय लोकांना दक्षिण आफ्रिकेतल्या श्वेतवर्णीय लोकांनी कुली म्हटलेलं होतं. म्हणजे प्रत्येक भारतीय दिसला त्यांना की ते कुली म्हणायचे त्याला. आपण तो शब्द अजूनही वापरतोय कुली म्हणून. आणि जेव्हा तुम्ही कुली म्हणता कोणाला तर तुम्ही त्याचा अपमानच करता, हे तुम्ही लक्षात घ्या. तर हे थोडंसं जरा विचित्र आहे. तर निग्रो लोकांना तत्कालीन कालखंडामध्ये कामासाठी याच्यासाठी पूर्ण युरोपीय खंडामध्ये आणलं गेलं आणि त्यांच्याकडून खूप मोठे कष्टाची कामं करण्यात आली तुटपुंज्या पगारामध्ये. तर हे निग्रो लोक जे होते ते जिथे तिथे त्यांना त्रास झालेला आहे. अमेरिकेत त्रास झाला, इकडे झाला, तिकडे सगळीकडे त्रास झालेला आहे त्यांना. तर त्यांच्या वर्णावरून म्हणजे एखादा जर वर्ण काळा आहे म्हणून तो तुमचा गुलाम आहे, तो शूद्र आहे असं मानणं म्हणजे किती भयानक आहे. आता आपल्या वर्गातच जर आपण म्हणायला जाऊया उदाहरण म्हणून, तर काही जण जर गोरे असतील तर त्यांना मी जास्त महत्त्व द्यायचं, जे काही जण सावळे असतील त्यांना कमी महत्त्व द्यायचं. जर मी असं केलं तर ते फार विचित्र पद्धतीचं वागणं आहे. तर हे बघा की एकूण फेसिंगच्या दृष्टिकोनातून जेव्हा तुम्ही बघता कोणत्या व्यक्तीला, तर ते फार विषमतेचं लक्षण आहे. म्हणजे गोऱ्या लोकांना महत्त्व द्यायचं, सुंदर आहे म्हणून महत्त्व द्यायचं. एखाद्याचं सौंदर्य मनातही सुद्धा असतं, तो जरी दिसेल नसेल तरी सुद्धा या प्रक्रियेमध्ये तुम्हाला हे बघावं लागणार, हा मुद्दा बघावा लागणार. तर हे लोक तेव्हाच्या कालखंडामध्ये सगळ्यात जास्त दास म्हणून वापरले गेले. युरोपमध्ये जो दास व्यक्ती होता तो 100%च्या जवळपास निग्रोच व्यक्ती होता. आणि मग इतर वसाहतीमधले जे लोक होते, म्हणजे चायनावर त्यांची वसाहत असेल फ्रान्सची, भारतामध्ये त्यांची वसाहत असेल, पण जगभरामध्ये कुठेही त्यांची वसाहत असेल, तिथल्या ज्या वसाहतीतले जे लोक होते ते त्यांच्यासाठी गुलामच होते. आणि त्यातलं निग्रो जे लोक होते म्हणजे आफ्रिकेतले जे सावळे लोक होते ते खऱ्या अर्थाने त्यांचे या प्रक्रियेमध्ये दास येतात. तसे इतर सुद्धा येतात. तर दासप्रथा जी आहे ती प्राचीन काळापासून युरोपमध्ये झालेली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये ग्रीक आहे, त्याच्यामध्ये रोमन एम्पायर आहे. प्राचीन काळापासून दासप्रथा तिथे होती आणि मोस्टली तिथे मग कालांतराने आधुनिक कालखंडात काळ्या लोकांची वर्णी दास प्रथा म्हणून किंवा दास म्हणून वागले जायचे. तर निग्रो लोक जे होते ते महत्वाचे इथे येतात. तर या इथे या नव्या संविधानाने फ्रेंचांच्या जिथे वसाहती आहेत त्या वसाहतीमध्ये निग्रो लोकांना दास मानण्याची प्रथा बंद केली. उलट त्यांना नागरिकत्वाचे अधिकार दिले. म्हणजे फ्रान्समध्ये नागरिकत्वाचे अधिकार मिळाले त्या निग्रो लोकांना. निग्रोना नागरिकत्व मिळालं, निग्रोंना अधिकार मिळाले. नागरिकत्व मिळणे म्हणजे काय? अधिकार मिळणे. नागरिकत्वाची संकल्पना खूप मोठी आहे. तुम्ही भारताचे नागरिक आहात तर तुम्हाला नागरिक म्हणून
जे जे संविधानाने संरक्षण दिलं आहे त्याचे तुम्ही अंमलबजावणीमध्ये येता, तुम्ही त्याच्या वर्तनामध्ये येता, तुम्ही त्या फ्रेममध्ये येता. तुम्ही जर भारताचे नागरिक नसाल तर तुम्हाला भारतामध्ये कोणत्याच सुविधा भेटणार नाही. म्हणून तर तुम्हाला ते सरकारनं ते आधार कार्ड दिलं की तुमचा आयडेंटिफिकेशन नंबर काय आहे सिटिझनशिपचा, तर तसं तुम्हाला ते भेटतं. मग प्रत्येक वेळी आधार कार्ड, इथं आधार कार्ड, तिथं आधार कार्ड, म्हणजे गव्हर्नमेंटचा आधार कार्ड तुम्ही आहे असं म्हणजे त्याच्यापेक्षा आपण समजून घेऊ. तर इथे तसंच आहे की नागरिकत्वाची भाषा जी आहे ती निग्रोंसाठी सुद्धा तिथे वापरण्यात आली आणि दासप्रथेतून त्याची मुक्तता करण्यात आली. त्यानंतर तत्कालीन कालखंडातली परिस्थिती बघता हा निर्णय त्यांनी घेतला तो म्हणजे कोणता? तर त्यांनी सैनिक सेवा जी आहे ती अनिवार्य केली. तिथल्या प्रत्येक फ्रेंच नागरिकांपैकी प्रत्येक व्यक्तीला, मग ती स्त्री असो की पुरुष असो, तिला सैनिक सेवा द्यावी लागेल. म्हणजे लष्करामध्ये सेवा द्यावी लागायची. म्हणजे पुरुष असेल तर तो सैनिक बनेल किंवा लष्करामध्ये काही वर्ष आपली सेवा देईल. स्त्री असेल, महिला असेल तर ती लष्कराच्या संदर्भामध्ये ज्या काही घडामोडी असतात किंवा जे साहित्य लागतं त्यामध्ये सेवा देईल. तर ही लष्करी सेवा सगळ्यांना अनिवार्य करण्यात आली. कारण की परिस्थिती त्या कालखंडातली फार विचित्र होती. नॅशनल गार्डमध्ये जे सैनिक होते त्या सैनिकांच्या व्यतिरिक्त जी सैनिकांची कमतरता भासायची, त्या दृष्टिकोनातून मग खऱ्या अर्थाने हा संदर्भ पुढे तुम्ही घ्यायला हवा, की बाजूच्या राष्ट्राचे आक्रमण होत होते आणि ते आक्रमण थोपवण्यासाठी यांना सैनिकांची गरज होती. आणि सैनिकांची गरज जी होती ती राष्ट्रवादी सैनिकांची गरज होती. इथे राजेशाही समर्थक सैनिक त्यांना हवे होते. म्हणून तेव्हाच्या कालखंडामध्ये या संविधानामध्ये सैनिक सेवेची तरतूद करण्यात आली, ज्यामध्ये लष्करामध्ये प्रत्येक नागरिकाला काही ना काही सेवा द्यावीच लागायची. सैनिक म्हणून तो वागवता तर येतच होता, पण सैनिकाच्या व्यतिरिक्त नागरिकाला सुद्धा काही वर्ष सेवा द्यावी लागायची सैनिकांसाठी. तर इथे ते येतं. त्यानंतर जी संपत्ती आहे, भूसंपत्ती, ती सामान्यामध्ये वितरित करण्यात आली. मी एक उदाहरण तुम्हाला दिलं होतं, की 80% शेतजमीन जी आहे, ती सरदार आणि धर्मगुरू वर्गाकडे होती. जो 80% जमीन त्याच्यावरचा मालकी हक्क फक्त काही जणांकडेच होता. म्हणजे सामान्य सरदार वर्ग, धर्मगुरू वर्ग 1% मध्ये होता आणि त्यांच्याकडे 80% जमीन अशी होती. तर इथे सामान्य जनता ही 20% च्या संपत्तीवर अधिकार ठेवणारी होती, जरी त्यांची संख्या जास्त होती तरी. तर इथे खऱ्या अर्थाने राजेशाही तंत्र घालवल्यानंतर त्यांनी भूसंपत्तीचं सामान्य पद्धतीने वितरण समतेच्या आधारे केलं इतर लोकांमध्ये. म्हणजे ज्या लोकांकडे आता भूमी नव्हती, शेतजमीन नव्हती, त्यांना ही आवंटित करण्यात आली, वाटण्यात आली. अशा पद्धतीने सामान्य लोकांमध्ये या संपत्तीचं वितरण करण्यात आलं, जे आधी सवर्ण लोकांकडेच होतं किंवा सवर्ण म्हणण्यापेक्षा संपत्तीचे अधिकार असणाऱ्या लोकांकडे होतं. तर हे ते आहे. आता अधिकतम लोकांचं हित करण्यासाठी जे खऱ्या अर्थाने एक विधेयक आणण्यात आलं, त्यामध्ये वस्तूची किंमत आणि मजुरीचे दर जे आहे ते निश्चित करण्यात आले. वस्तूची किंमत आणि मजुरीचे दर निश्चित केल्यामुळे काय झालं, की एक स्टॅबिलिटी जी आहे अर्थव्यवस्थेतली आली. आता वस्तूंच्या किमतीमधला एकूण भाववाढ आणि भावदरामधली कमतरता, हा तुम्हाला एकूण बाजू माहीत आहे. वस्तूच्या एखाद्या जी आवश्यक वस्तू आहे, जीवनावश्यक वस्तू आहे, तिच्या भावामध्ये वाढ जर केली आणि ही भाववाढ केल्यानंतर असे काही कस्टमर असेल, की जे फक्त ते अफोर्ड करू शकतात त्या दरामध्ये, तेच ते घेतील. बाकीचे जे लोक आहेत ते तर घेऊ शकणार नाही. म्हणून इथे फ्रान्समध्ये अर्थव्यवस्थेच्या प्रक्रियेतून ही एक भूमिका इथे घेण्यात आली, की जे उत्पादन होतं, त्या उत्पादनाचा मूल्य निश्चित जे आहे ते करावं लागणार आपल्याला. कारण की अव्वाच्या सव्वा व्यापारी जे आहे, ते भाव घेतील. शेतकऱ्यांकडे काही राहणार नाही, सामान्य वर्गाकडे काही राहणार नाही. तर अशा पद्धतीने एक त्यांनी किंमत निश्चित करून टाकली, की याच्या बाहेर तुम्हाला जायचं नाहीये. याच्या प्रक्रियेमधून ते आहे. म्हणजे मिनिमम जे मूल्य आहे त्यांनी निश्चित करून टाकलं वस्तूचं, की ज्याच्यामुळे शोषण होणार नाही. पैसा जो आहे तो एकाच व्यक्तीकडे जाणार नाही. त्याच्यानंतर इथे लेबरीचे जे रेट आहे त्यांनी फिक्स करून टाकले. मजुरीचे दर सुद्धा निश्चित केले. का बरं केले? एक लक्षात घ्या, की जेव्हा सरदार आणि धर्मगुरू वर्गाकडे मजदूर लोक होते, तर ते सरदार आणि धर्मगुरू वर्ग आहे किंवा राजा जो आहे त्या लेबर्स लोकांना आपापल्या पद्धतीने जे आहे ते हे द्यायचा, वेतन द्यायचा. मग हे वेतन सातत्याने सरासरीपेक्षाही सुद्धा कमी असायचं. म्हणजे जितका तो मेहनत करायचा त्याच्याही पेक्षा कमी वेतन त्याचं असायचं. तो जर दिवसातून 10-12 तास काम करत असेल, तर त्याच्या हाती उदाहरणार्थाने ₹1 दिला जाईल, या प्रक्रियेमध्ये तो होता. म्हणजे मग त्याच्यामध्ये तो आपली गुजारणा कशी करेल? तर ते नाही. तर मजदुरी या प्रक्रियेमध्ये कष्ट येतात आणि श्रम येतात. तर श्रमांना असणारं महत्त्व लक्षात घेता आणि त्याच्यावर जे उत्पादन होतं ते लक्षात घेता, या दोन्ही प्रक्रियेतून मजदुरी निश्चित करणे फार महत्त्वाचं होतं. कारण की जो मजदूर उत्पादन काढतोय, त्या उत्पादनाला व्यापारी लोकं अव्वाच्या सव्वा भाव विकून मार्केटमध्ये
किंमत आपली जी आहे ती अवाढव्य प्रमाणात वसूल करायची. अर्थात श्रीमंती जी आहे, पैसा जो आहे तो या आधीच्याच वर्गाकडे जायचा, की जो त्या उत्पादनावर स्वामित्व राखतो. मग मजुरांकडे काय राहायचं? मजुरांकडे फक्त हातात ₹1-2 राहायचे, की ज्यामध्ये त्यांना गुजारणा करावी लागायची त्यांच्या कुटुंबासकट. तर अशा पद्धतीने जी विषम परिस्थिती होती, श्रीमंताची आणि गरिबांची दरी जी मोठी निर्माण होत होती, ती दूर करण्याचा प्रयत्न यांनी केला. मजुरीचे जे रेट आहे ते फिक्स केल्यानंतर. तर उत्पादनावरची मालकी आणि त्याप्रमाणे मजदुरांमध्ये असणारे त्याचा खर्च जो आहे तो समान अर्थाने चांगल्या पद्धतीने आला आणि यांचा विकास झाला. तर हे त्याचं होतं. त्यानंतर आणखी एक महत्वाचा क्रांतिकारी निर्णय झाला, तो जे विशेष मानसन्मानाचे जे पदवी होती, ती सगळी पदवी जी आहे ते सगळे बंद करून टाकले. म्हणजे एखाद्याला विशेष असा मानसन्मान दिला जायचा, पदवी दिली जायची. म्हणजे जर आपण म्हणायला जाऊया तर रवींद्रनाथ टागोर यांना सर ही किताब देण्यात आला होता. सर पदवी ही इंग्लंडकडून दिली जात होती, म्हणजे नाईटहूड त्याला म्हटलं जायचं. तर ते मानद सदस्य असायचे इंग्लंडच्या पार्लमेंटमधले. त्यांना ती एक महत्वाची भूमिका दिली होती. आपण भारत सरकार काही काही जणांना पद्मविभूषण देतं, पद्मभूषण देतं, भारतरत्न म्हणतं. हे जे पुरस्कार आहे हे सन्मान आहे, त्या व्यक्तीचा केलेला सन्मान आहे की जो विशेष आहे. तर हे जे मान सन्मान जे आहे ते तेव्हाच्या कालखंडात फ्रान्समध्ये राजा, सरदार, धर्मगुरू यांनाच दिलं जायचं, बाकी इतरांना काहीच नाही. म्हणून इथे हे मान सन्मान जे आहे ते सगळे बाजूला करण्यात आले. ही मान सन्मान असणारी व्यक्ती मग काय करणार, तर समाजामध्ये जाऊन स्वतःचा वेगळा तिथे दबदबा, वेगळे त्यांना अधिकार, त्यांना टॅक्स मधून मुक्तता, त्यांना इतर अधिकारातून त्यांना सगळ्यात जास्त विशेषण. तर हे सगळे जे आहे ते सगळं त्यांनी एका झटक्यात बंद करून टाकली. उपाध्या जे आहेत ते बंद करून टाकलं. तर अशा पद्धतीने जे सामान्य पद्धतीने बाकीच्या जनतेला इतर वर्गापासून वेगळं करतात किंवा एखाद्या व्यक्तीला जनतेपासून वेगळं करतात, त्याला विशेष ट्रीटमेंट देतात, ते सगळंच्या सगळं या उपाध्या बंद करण्यात आला. आणि इथे खऱ्या अर्थाने एक वेगळी भूमिका त्यांनी घेतली. सगळ्या व्यक्तींना नागरिक आणि नागरिका या प्रक्रियेमध्ये संबोधले गेले. अर्थात नागरिक हा पुरुषांसाठी नागरिका हा शब्द जे आहे ते महिलांसाठी वापरण्यात आला. तर प्रत्येक जण नागरिक होते आणि नागरिका होते. कोणीही वर, कोणी खाली नाही. अर्थात स्वातंत्र्य, समता, बंधुत्व यापैकी समता मूल्य त्यामध्ये त्यांनी घेतलं होतं या संविधानामध्ये. त्यानंतर इथे अलंकारिक वस्त्र धारण करण्याच्या प्रक्रियेमध्ये इथे त्यांनी विखंडन करण्यात आलं होतं. म्हणजे त्याच्यामध्ये प्रोत्साहन त्यांनी दिला होता. आता हा तुम्ही विचित्र म्हणाल, की अलंकारिक वस्त्र धारण करणे याला त्यांनी का बरं तिथे अपोज केला? तर एक तुम्ही लक्षात घ्या, अलंकारिक वस्त्र कोण धारण करतो? अलंकारिक वस्त्र म्हणजे काय? तर फार महागडे आणि विशेष कपडे की जे तुम्हाला उठून दिसतात. तर तेव्हाच्या कालखंडामध्ये हे कपडे कोण घालणार? ऑब्व्हियसली सरदार वर्ग घालणार, राजा घालणार, धर्मगुरू वर्ग घालणार जास्तीत जास्त. तर हे अलंकारिक वस्त्र धारण केल्यामुळे काय होतं, की समाजामधला तो व्यक्ती जो अफोर्ड करतो, श्रीमंत आहे आणि तो चांगले कपडे घालतो, त्याचा तो विशेष अधिकार, मान सन्मानाचं लक्षण म्हणजे वस्त्र आहे. बघा तुम्ही प्रत्येक प्राचीन काळापासून कोणाला किंवा मध्ययुगीन कालखंडामध्ये कोणाला तरी वस्त्र देणे, राजा जो आहे तो आपल्या सरदारांना वस्त्र द्यायचा, राजवस्त्र म्हटलं गेलेलं आहे. ते राजवस्त्र कशाचं प्रतीक होतं? तर सन्मानाचं प्रतीक होतं. राजा अशा तशा लोकांना सन्मान म्हणून वस्त्र द्यायचा नाही. म्हणजे कोणी याला राजा त्याला वस्त्र दिलं असं नाही. जे त्याच्या जवळचे आहेत, ज्यांनी पराक्रम गाजवला, जे विश्वासपात्र आहेत, अशाच व्यक्तींना राजकीय वस्त्र दिले जायची किंवा. तर हे ते होतं. तर इथे अलंकारिक वस्त्र फ्रान्समध्ये कोण घालणार? तर ती पर्टिक्युलर व्यक्तीच घालणार, बाकी कोण घालणार? म्हणून हे सुद्धा त्यांनी ते बंद करून टाकलं, की जे विशेष अर्थाचं लक्षण होतं सामान्य जनतेमध्ये. तर हे सगळं त्यांनी बंद करून टाकलं. त्याच्यामध्ये प्रोत्साहन त्याला देऊ केलेलं नाही. बंद करून टाकले. एटिकेट्स जे आहेत ते वस्त्राचे बंद करून टाकले. धार्मिक परिवर्तन काय झालं? तर ज्या व्यक्तींना म्हणजे निधर्मी स्वरूपामध्ये तिथे वागवण्यात आलं. अर्थात काय, तर तुम्ही ख्रिस्त असावंच, ख्रिश्चन असावंच, हे जे आधी धार्मिक भूमिका होती किंवा कॅथोलिक ख्रिश्चन तुम्ही असायलाच पाहिजे, ह्या खऱ्या अर्थाने बाबीला तिथे नाकारण्यात आलं, की धर्म ही ज्याची त्याची वैयक्तिक बाब आहे. प्रत्येक जण इथे ख्रिस्ती असलाच पाहिजे अशातला भाग नाही. सर्वधर्म समभाव इथे असणार आहे. प्रत्येकाचं ख्रिस्तीकरण म्हणजे आहे ते करायचं म्हणजे. तर इथे सक्तीने धर्मांतरणाचा मुद्दा इथे येतो, की सक्तीने धर्मांतरण जे होत असतं, तर तेव्हाच्या कालखंडामध्ये फ्रान्समध्ये ख्रिश्चन धर्माचे जे लोक होते ते इतर धर्माच्या लोकांना जे विचित्र वागणूक देण्याच्या प्रक्रियेमध्ये असायचे, त्यांचा धर्म तिथे मान्य करायचं नाही, तर त्यांना ख्रिस्ती व्हावंच लागायचं, त्यांचं ख्रिस्तीकरण केलं जायचं. तर इथे ते बंद करून टाकलं या संविधानाने. त्यानंतर
नवीन नास्तिकवादी धर्म जो होता, जो विवेक शक्तीच्या आधारावर इथे स्थापित झालेला होता, अर्थात प्रोटेस्टंट पंथ. आपल्याला ख्रिश्चन धर्मामध्ये जो प्रोटेस्टंट पंथ निर्माण झाला होता, जो आधुनिक आणि परिवर्तनवादी पंथ आपण त्याला म्हणतो, त्या पंथाला इथे प्रोत्साहन देण्यात आलं. तर अशा पद्धतीने धर्माचा कोणताही हस्तक्षेप नागरिकांच्या संदर्भामध्ये जो आहे तो संमत करण्यात आला नाही. नागरिकांना स्वतंत्र देण्यात आलं. तुम्ही धर्माच्या दृष्टिकोनातून स्वतंत्र आहात, तुम्ही प्रोटेस्टंट पंथात राहा किंवा कॅथोलिक राहा, हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. राज्याचं काहीही त्याच्यामध्ये लुडबुड असणार नाही. आणि जे कायदे त्या प्रक्रियेमध्ये होते राजकीय क्षेत्रामध्ये राजेशाहीच्या काळात, की ख्रिस्ती असलेच पाहिजे, कॅथोलिक ख्रिश्चन असलेच पाहिजे, ते बाजूला सारून त्यांनी या नवीन पंथाला सुद्धा तिथे विकसित केलं. निधर्मवादाकडे त्यांनी सगळ्यात जास्त पाऊल केलं. तर अशा पद्धतीने रॉबेस्पियरचं एक विशेष लक्षण होतं, की त्याने नास्तिकवादी जो धर्म जो होता, त्याला मान्यता न देता तो स्वतःचा आस्तिकवादी धर्माचा सगळ्यात जास्त हे करतो. म्हणजे कॅथोलिक ख्रिश्चनाच्या संदर्भामध्ये रॉबेस्पियरचं जे आहे ते थोडंसं एक महत्त्वाचं स्वतःचं ओपिनियन होतं, की तो ख्रिश्चन धर्माच्या पुढाकार घ्यायचा आणि तिथे व्यक्तिगत आस्थेला सुद्धा तो खऱ्या अर्थाने त्याने मान्यता देऊ केली. त्याचा स्वतःचा आस्तिकवादी धर्मावर विश्वास होता, पण त्याने व्यक्तिगतच्या प्रक्रियेमधून आस्थावान अशा प्रक्रियेमध्ये सुद्धा तो मान्य करतो. म्हणजे दोन्ही भाग मान्य करतो. पण हे एक त्याचं लक्षण होतं, की ज्यामुळे काय झालं, की त्याचा शिरच्छेद होण्यामागे हे सुद्धा कारण होतं, की तो जरी एका निधर्मवादाचा पुरस्कार करत असला, तरी तो कॅथोलिक ख्रिश्चन म्हणून तो स्वतःला बघत असे आणि पुढे जाऊन ही बाब त्याच्यासाठी निगेटिव्ह ठरली होती. तर अशा पद्धतीने जर आपण बघायला जाऊया, एवढे क्रांतिकारी सुधारणा ज्या आहेत, ते फ्रान्समध्ये नॅशनल कन्व्हेन्शनच्या कालखंडामध्ये निर्माण झाल्या, जेणेकरून तत्कालीन फ्रान्सची जनता जी आहे ती सामाजिक सुधारणेची अग्रणी झाली आणि याचा परिणाम जो आहे तो तत्कालीन युरोपवर सुद्धा झालेला आहे. युरोपमध्ये सामाजिक संरचनेच्या मध्ये असणारी परिवर्तनाची भूमिका फ्रान्सच्या राज्यक्रांतीने निर्माण केली आणि त्याचा प्रभाव जो आहे तो जगभर पडला. तर इथून खऱ्या अर्थानेच जर आपण म्हणायला जाऊया, फ्रेंच रिव्होल्यूशन महत्त्वाची ठरते, जी सामाजिक क्रांतीची सगळ्यात देवी ठरते महत्त्वाची. तर ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला बघावं लागेल नॅशनल कन्व्हेन्शनचे योगदान आणि फ्रान्समधला सुधारणा. ह्या सुधारणा जागतिक राजकारणावरच्या जितक्या पडसाद देणाऱ्या होत्या, तेवढ्याच जगाचा इतिहास बदलणाऱ्या होत्या. म्हणून या क्रांतीला खूप महत्त्व का बरं दिलं जाते, तर या कारणांमुळे दिलं जातं. तर अशा पद्धतीने आपलं एकूणच जर आपण म्हणायला जाऊया, या सुधारणांच्या दृष्टिकोनातून या लेक्चरमध्ये तुम्हाला मी बऱ्यापैकी सांगितलं आहे. यानंतरचे जे मुद्दे आहेत ते आपण थोडेच राहिले. आता तिसरा प्रभाव फक्त राहिलेला आहे. तो आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया आणि या लेक्चरमध्ये आपण जी तिसरी अवस्था आहे फ्रेंच रिव्होल्यूशनची ती आपण घेणार आहोत. तर हा रॉबेस्पियरचा फोटो आहे. तो तुम्ही बघू शकता. तर याच्यानंतर तिसऱ्या प्रक्रियेमध्ये आपण नेक्स्ट लेक्चरला जाऊया. आणि इथे खऱ्या अर्थाने आजच्या लेक्चरमधले हे मुद्दे होते सगळे. तर मी इथे लेक्चर एंड करतोय. आपण पुन्हा एकदा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. ठीक आहे. तर तुम्ही पुन्हा इथे लेक्चरला आले त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद.